आपली आपली फॅन लोकांनी. दादा कसं वाटतंय आज भेटून? लय भारी वाटतंय, लय भारी. कारण की आज संडे असल्यामुळे आम्ही निघालेलो सिंहगडला आणि दादांची रोज व्हिडिओ बघतो आम्ही. एवढं भारी वाटतं ना बघून, एवढं भारी चाललंय दादांचं. त्यांना खूप सपोर्ट आहे त्यांना आपला. खरं सांगायचं तर आहे ना, अशी माणसं नशिबाने भेटतात आणि खरंच आमचं नशीब आहे दादा आम्हाला आज भेटले. आणि रोज व्हिडिओ बघतो असं वाटलं पण नव्हतं भेटताना म्हणून, पण खरंच नशिबाने भेटले. लय भारी वाटलं, लय खरंच. मित्रांनो खरोखर आपला देवासाठी खूप रडल्यात बरं. मित्रांनो काय सांगितलं आपला देव बकासूरबद्दल? एवढं वाईट वाटलं ना, गटाला गाडी नाही बसल्यावर रडायचं आलतं लय खरंच. मित्रांनो बघू आणि शकता खरंच देवाला भेटायची परत एकदा इच्छा आहे आणि खरंच दादासोबत एकदा नक्की भेटूया आपण. दादा एकदा तर आम्ही ना रात्री 1 वाजता 1:30 वाजता सुसगावला गेलतो. सुसगावला. रात्री मोल शेटच्या आजबंदी ना उघडलेला दरवाजा वगैरे बकासूरला भेटलो. लय भारी वाटलं भारी तेव्हा. वाटतं ना. मित्रांनो बघा ही प्रेम आपल्याला पाहिजे कायमस्वरूपी, बास बाकी काय नको. आणि आपल्या देवाचं पण दर्शन करणार आहे मित्र. पण खरोखर मित्रांनो आपल्या देवाच्या पण मी घरी जाणार आहे. खरं भावानं भेटला तुम्ही असं प्रेम कायम ठेवा ना. आपलं कायम 100% support ठेवा. दादा, तुमच्यावर बाकी काय नाही. असं प्रेम आहे आमचं. जे आपण काम करतो जे 24 नंदीची वारी करतो कसं वाटतंय तुम्हाला? लय भारी वाटतं एक खरंच. नंबर वाटतं. तुम्ही निर्णय लय भारी लय घेतलाय. भारी वाटते आमचा सपोर्ट आहे तुम्हाला. सपोर्ट आहे तुम्हाला. धन्यवाद दादा. लय भारी वाटलं खरंच.